आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका मने पावटणी करो स्वर्गाचे निशाणी धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो गजाननं भूतगणाति सवितं कपित्तजम्बू फलचारु भक्षणं उमासुत शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुडरसिकत्व उकलिले ललित रसे तरोतर विला श्री भागवत तरो तया श्री ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनात्यत्र जननी देवाचे महायोगपीठे तटे भीमरत्यामरं पुंडरीकाय दातो मुनींद्र हे समागत्य तिष्ठतं तमानंद कन्नं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम म्हणून दुसरे चरण संताच्या ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या या संप्राप्त कीर्तना करता
आजच्या या कीर्तन सेवेकरिता निवडलेला, उच्चारलेला, गाऊन दाखवलेला अभंग, सेवेकरिता सादर केलेला, सुपूर्त केलेला अभंग महान भगवत भक्त, वैराग्याचे महामेरू असणारे, वारकरी संप्रदायाच्या कलस्थानावर विराजमान झालेले, संप्रदायाची मान मोठ्या अभिमानाने कलसापर्यंत नेऊन फडकवणारे आणि आज चंद्र सूर्य असेपर्यंत संप्रदायाचा कीर्ती ध्वज मोठ्या डौलाने फडकत असताना ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग मालिकेतील, यांच्या अभंग संहितेतील हा उत्कृष्ट असा 4 कडव्याचा अभंग, 4 चरणाचा अभंग असून या अभंगात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या देहाच्या साधनाने आपल्याला काय करता येऊ शकतं, या देहाची अलौकिक सामर्थ्यता व्यक्त करणारा अभंग आज कीर्तना करता गाऊन दाखवला. विठ्ठल आजच्या या कीर्तनाला, कार्यक्रमाला, सेवेला, निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात करण्याच्या अगोदर हे कीर्तन इथं काय निमित्ताने आहे, आपण सगळी माणसं या निमित्ताने या मंडपात कुठल्या कारणासाठी आलेले आहात, हे कीर्तनाचं निमित्त आपणा सर्वांना श्रुत आहे, ठाऊक आहे, माहित आहे, ज्ञात आहे. पण तरी सुद्धा वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे कीर्तनाचं निमित्त मला कीर्तनाच्या अगोदर सांगणं महत्वाचं आहे, क्रमप्राप्त आहे. आणि ते कीर्तनाचं निमित्त म्हणजे असं, मायबाप, या संसारामध्ये सगळेच जण जन्माला येतात आणि सगळेच जण जातात. संत महात्मे गोड वर्णन करतात, संसार सोहळे भोगीती सकळ. सगळ्याला संसाराचा सोहळा आहे, प्रत्येकाला जन्माला यायचंय आणि प्रत्येकाला जायचं आहे. पण जन्माच्या आणि मरणाच्या मधली जी जागा आहे त्या जागेचं नाव आयुष्य आहे. आणि आयुष्य कटण्याकरता, हे आयुष्य घालवण्याकरता अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टीची प्रत्येकाला आवश्यकता असते, गरज असते. प्रत्येकाला या गोष्टीची मूलभूत आवश्यकता, 3 गरजा महत्वाच्या मानल्या जातात. पण या 3 भूत महत्वाच्या गरजा मानलेल्या जात असताना, त्यापैकी या 3 गरजा भागवत असताना आजच्या युगात सर्वात महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे पैसा. आज पैशाशिवाय या 3 गरजा आपल्या भागू शकत नाही. खिशात पैसा असेल तर चांगलं अन्न आपण खाऊ शकतो, खिशात पैसा असेल तर चांगलं कपडे परिधान आपण करू शकतो, आणि खिशात जर पैसा असेल तर चांगल्या निवाऱ्याला म्हणजे चांगल्या घरात आपण राहू शकतो. आणि ऐसा पैसा कुठल्या मार्गाने मिळवावा, साधू संतांनी एवढा अभंगाचा गाथा लिहिला. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4,500 अभंगांमध्ये फक्त एकच प्रमाण असं ठेवलं संतोष बाबा, आणि तेवढे एकाच अभंगात सांगितलं की पैसा मिळवा म्हणून. अशा पद्धतीने कीर्तनाच्या प्रारंभीला संतोष महाराजांनी पहिला षटकार मारून संतोष केलं सगळ्यांचं. हे त्यांचं विशेष आहे बघा. आणि पैसा मिळवावा पण तो चांगल्या मार्गाने मिळवावा. गातेत एक सुद्धा प्रमाण नाही बरं पैसा मिळवावा हे सांगायचं, तरी सुद्धा ते सांगून आम्ही पैसा मिळवतो तो भाग वेगळा. मला काय सांगायचं लक्ष द्या. तुकाराम महाराजांनी एवढं एकच प्रमाण सांगितलं की पैसा मिळवा पण तो उत्तम व्यवहाराने मिळवा, चांगला व्यवहार करा आणि मग तो मिळवा. आणि हे सांगण्याकरता तुकाराम महाराजांची वचनं या संसारामध्ये शाश्वत आणण्याकरता, जगण्याकरता आधी ते कुटुंब तसं जगावं लागतं, आधी त्या कुटुंबाची पद्धत तशी असावी लागते. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो, आदरणीय देवचंद सकाराम तळपाडे, आदरणीय देवचंद पाटील, तुम्ही चांगल्या
मार्गाने पैसा मिळवला, चांगल्या मार्गाने तो वेच केला आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवेतनं सेवा निवृत्त जरी होत असाल पण हा पैसा चांगल्या मार्गाने मिळून याच्या पाठीमागे कोणाचा रुपयाचा तळतळाट नसावा हे सांगणारी तुमची माय पंढरीची वारी करणारी जिवंत आहे म्हणून हा पैसा मिळवला तुम्ही. हा पैसा मिळवत असताना इथपर्यंत हा वेळ तुमचा गगनाला भिडला. आदरणीय देवचंद पाटलांनी गोड महाराष्ट्र शासनाच्या PWD विभागात सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आपली हयातभर नोकरी केली, सेवा दिली आणि एक पत्रिकेमध्ये टाकलेला शब्द फार गोड आहे. त्या शब्दाचं नाव आहे निष्कलंक. हल्ली सर्व्हिस आणि निष्कलंक या दोन शब्दाचं जुळत नाही बरं. तुम्ही बघा, पाण्यात पाणी टाकलं तर ते मिक्स होतं, रॉकेलमध्ये रॉकेल टाकलं तर ते मिक्स होतं, पण पाण्यात रॉकेल टाकलं तर ते जमेल का? नाही जमणार. भजण्यात दुसरा भजनी गेला तर ते सहज मिक्स होतं, तिकडं त्या पार्टीचा सदस्य गेला तर तो त्याच्यात सहज जाऊन मिळतो. कळतंय ना तुम्हाला? माझ्या हाताकडे लक्ष द्या. त्यांच्यात त्यांचा मिळाला तर त्यांचं सहज पडतं, पण जर त्या पार्टीचा इकडं आला आणि इकडचा तिकडे गेला तर दोघांचं जमत नाही. वैरवर्ग आहे तसं मायबाप, सेवा, नोकरी आणि निष्कलंक या शब्दाचा ताळमेळ जमत नाही, जुळत नाही. पण ज्या घरामध्ये आईबाप पंढरीची वारी करतात तिथं तो जमतो, जुळतो. आज या परिवाराने दाखवून दिलं बघा. आज ही गोष्ट या परिवाराने सत्यामध्ये उतरवली आणि सोपं नाही महाराज. एखाद्या प्रदीर्घ एखाद्या विभागामध्ये एवढी हयातभर सेवा करणं, आज त्यांनी एका आयुष्याला पूर्ण विराम दिला आणि खऱ्या अर्थानं दुसरं नवं आयुष्य त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवात केली. मायबाप, या परिस्थितीमध्ये या प्रसंगामध्ये लोक मोठी मोठी ऑर्केस्ट्राची गाणं ठेवतात. या अशा रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला लोक मोठी मोठी डांग चिकणांचे कार्यक्रम आयोजित करतात, काहीतरी डान्स बारच्या पार्ट्या उधळतात, लोक त्या निमित्ताने नाचतात, हा ही करतात, त्यांच्या गावाला पुन्हा निघून जातात. पण आज विटेवरच्या मालकाने सुद्धा नोंद घेतली असेल, देवचंद पाटलांनी सेवा निवृत्त केली पण आज पुन्हा एकदा नव्या जोमाने परमार्थाला सुरुवात पुन्हा एकदा नव्या आयुष्यामध्ये त्यांनी केली. ही खऱ्या अर्थाने या परिवाराचं कौतुक आहे. आणि म्हणून आदरणीय देवचंद पाटलांना मी सुरुवातीला कीर्तनाच्या आरंभीला पांडुरंगाकडे दान मागतो. माझा श्री पांडुरंग परमात्मा करो, उरलेलं आयुष्य दिंड्या वाऱ्या त्यांच्या सेवेमध्ये गत भगवान परमात्मा आयुष्य टाको आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीने हा आदर्श त्यांच्या जीवनातनं घ्यावा. त्यांच्या या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम होता. बऱ्याच दिवसापूर्वी आदरणीय आमच्या डोंगरे महाराजांनी आग्रह धरला आणि त्यांनी सांगितलं की महाराज ही सेवा तुम्हाला घ्यावी लागेल, ही कीर्तन तुम्हाला घ्यावे लागेल. या बाबा वरती या बाबा, वर या, वर या. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी आग्रह धरला आणि म्हणून ही सेवा माझ्या वाट्याला आली. खूप आनंद वाटला. एक वारकरी परिवार आहे आणि वारकरी परिवारातलं व्यक्तिमत्व सेवानिवृत्त झालं आणि त्या निमित्ताने हा सोहळा आहे. आज या कार्यक्रमाकरता 2-5 कीर्तनकार, 2-5 गुणीजन, ऐकणारी तयार माणसं, एवढी सगळी मंडळी इथं असताना डोंगरे महाराजांनी उगाच मला एवढ्या लांबून बोलवलं. यांच्यापैकी कुणाचंही उभं केलं असं तुम्ही कीर्तन ऐकले असेल तरी सगळी तयार माणसं इथं आहे. पण असो, लहानाची परीक्षा घेतली जाते हे महाराष्ट्राची पहिल्यापासून इतिहास आहे आणि म्हणून या परिवाराने मला इथं उभं केलं हे मी माझं भाग्य समजतो. कीर्तनाकरता वातावरण अत्यंत गोड आहे. सिस्टीमवाले पहिल्यांदा तुमचे आभार मानतो. एवढं सगळं असून जर सिस्टीमचा मेळ नसला तर सगळा कचरा होतो. म्हणजे हल्लीच्या काळात बघा, जुन्या पहिल्या काळी सिस्टीम काय नव्हतं बघ. जुन्या या माणसांनी या महाराजांच्या काळामध्ये पहिला परमार्थ होता, तेवढे सिस्टीम काय नव्हतं. या सगळ्या गोष्टी आता आल्या पण आसरा डोळ्यासमोर ते तर चांगला असावं बघा. म्हणून तुमचे आभार मानतो. आज कीर्तनाकरता गोड अशा साथी करता आदरणीय आमचे डोंगरे महाराज आहेत, त्यांचे आभार मानतो. एक 5-6 वर्षापूर्वी आमचा ज्यांचा परिचय झाला फक्त मराठी या वाहिनीवरती माझ्या कीर्तनाकरता ज्यांनी साथ केली ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संतोष महाराज. बऱ्याच दिवसात आज महाराजांची या परिवाराच्या निमित्ताने भेट झाली. श्री महाराजांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या शेजारी गोड गळ्याचं व्यक्तिमत्व, सुंदर ज्यांचा आवाज आहे, पहिली साल ज्यांनी गायली ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रामदास महाराज. श्री महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. गोड तबलजी आहे हरिभक्तीपरायण महेश महाराज. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुमचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. इकडे गोड व्यक्तिमत्व, त्या महेशाचाच एक अवतार मानले जाणारे पवन महाराज, त्यांचे सुद्धा आभार धन्यवाद व्यक्त करतो. विनेकरी बाबा अत्यंत गोड आहे. तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता याही वयामध्ये टिकून आहे हे फार महत्वाचं आहे.
अत्यंत सुंदर. नाहीतर बहुतांश विनेकरी म्हातारीचा राग कीर्तनात काढे त्यांना तोंडाशी उतरून बसतात. पण म्हाताऱ्या खुश दिसतं बघ. घरचं वातावरण पोषक असेल हा या कीर्तनाचा आनंद आहे. म्हणून विनेकरी बाबांना धन्यवाद व्यक्त करतो. गोड गायनाचार्य टाळकरी आहे त्यांचे आभार. आज कीर्तनाकरता आदरणीय बाबा आले त्यांचे धन्यवाद. हरिभक्तीपरायण सिद्धार्थ महाराज आहे. महाराजांचे आभार मानतो. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे माझे जीवलग आमच्या गावातील ज्येष्ठ परमार्थी आदरणीय आमचे बाजीराव नाना त्यांचे आभार मानतो. आमचे सोपान दादा त्यांचे आभार मानतो. मोबाईल मध्ये शूटिंग करणारे दादा तुमचे आभार. कॅमेऱ्यात शूटिंग करणारे तुमचे आभार. फोटोवाले काका तुमचे सुद्धा आभार मानतो. कभी हसवी लिया करो तस्वीर लेना जरुरी है. हे अत्यंत सुंदर बघा. म्हणजे फोटोवाल्याचा चेहरा सुद्धा हसरा पाहिजे तर लोक हसतात बघा. त्याचा चेहरा पडलेला ते लोकांना सांगा थोडी हसा का आला हसा. पण अत्यंत गोड बघा सुंदर. तुमचे आभार मानतो. एवढं गोड नियोजन आहे देवचंद पाटील सगळं अप टू डेट जिथल्या तिथं या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि एक कीर्तनाची वेळ आपली 7 ते 9 ची नियोजित आहे. एक 5-10 मिनिटं इकडं तिकडं काळजी नसावी. पण बरोबर वेळेला आपण जागणारी माणसं आहोत. एक 9:15 पर्यंत आपल्याला कीर्तन करायचं आहे थांबायचं आहे. त्या दृष्टीने कीर्तनाकडे निघूया. टाळी वाजून भजन करा विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि कीर्तनाकरता निवडलेला अभंग मोठा गोड आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यांना जे पाहिजे ते मी सगळं देण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुमचं कीर्तनाकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे. मंडळी जीवाचे कान करून ऐका. आपण सगळे जणांच्या देहामध्ये जन्माला आलात. हा देह परमात्म्याने आपल्याला दिला. आपण सगळी माणसं खरंच खूप भाग्यवान आहे मंडळी. माझ्याकडे लक्ष द्या बारकाईने ऐका. भगवान परमात्म्याने लाख किमतीचा करोडो रुपयाचा ज्याच्यात पैशात गणना होणार नाही असा देह फुकट देवाने आपल्याला देऊन टाकला. नया पैसा घेतला नाही हो. काही अपेक्षा केली नाही. तुम्ही बघा ज्याला एक दात नाही त्याला त्या दाताची किंमत विचारा. ज्याला एक पाय नाही त्याला त्या पायाची किंमत विचारा. ज्याला एक हात नाही त्याला त्या हाताची किंमत विचारा. ज्याला एक डोळा नाही त्याला त्या डोळ्याची किंमत विचारा. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो लक्ष द्या. एक माय माऊली रस्त्यानं चालली होती आणि चालता चालता एक भला मोठा मोटरसायकलवाला जोरात स्पीडने आला आणि त्या मोटरसायकलवाल्याने त्या माय माऊलीला येऊन धडक दिली तर त्या मावशीचं बोट तुटलं आणि बोट तुटलं आणि ती कोर्टात गेली आणि कोर्टात तिनं दावा टाकला. साहेब या मेल्यानं माय बोट तोडलं याला काहीतरी सांगा. वकिलाने सांगितलं ते बाकीचं सोड. भरपाई किती पाहिजे ते बोल. त्या बाईने सांगितलं साहेब 1.5 लाख रुपये पहिला माझ्या बोटाची किंमत लागल. वकील म्हणले 1.5 लाख एवढंच बोट आहे तुझं 1.5 लाख रुपये मागते काय कमी नमी नाही का. ती म्हणली जमणार नाही. रुपया कमी घेणार नाही. 1.5 म्हणजे 1.5 लाख रुपये लागते. एवढे 1.5 का बरं घेते. मग त्या बाईने सांगितलं साहेब माझ्या नवऱ्याला 1.5 लाख रुपये पगार आहे आणि त्याला फिरवायचं काम मी घरी याच बोटावर करायची 1.5 लाख द्या. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. बाकी ज्याला जिलेबीची व्यवस्था केली आता काय सांगू. तुम्हाला नव्हतं ना देवचंद पाटील 1.5 लाख पगार. हा मग बरं आहे. म्हणजे तुम्ही वगळून सांगतो बघा मी. लक्ष द्या ऐका. ज्याला जे नाही त्याला त्याची किंमत विचारा. महाराज सांगतात एवढं फुकट दिलं देवाने आपल्याला त्याची किंमत नाही बघा. कबीर महाराज सांगतात औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. मेरा मेरा सब कुछ मेरा. हे माझं ते माझं घर माझं दार माझं बायका माझे पोरं माझे प्रपंच माझं धन दौलत इस्टेट माझी. पण याच्यात आपलं काहीच नाही. याच्यात आपलं यात कंचित सुद्धा काही नाही. लाख किमतीचा देह आपल्याला देवाने दिला. या देहाचं सोनं कर असा देह पुन्हा नाही. एक हिंदी वाक्य सांगतो लक्ष द्या. भगवान ने बड़े फुर्सत से बनाई हुई चीज यानी इंसान है. ऐकताय ना तुम्ही सगळेजण. देवाने लई सवडीने लई विचाराने लई आयडियाने आपल्याला हा देह दिला. हा देह घडवला. या देहाचं सोनं करा. माय बाप जगाच्या पाठीवर अनेक देह आहे पण संत महात्मे सांगतात असा नाही. काय आहे या देहाचं सामर्थ्य तर माझ्याकडे लक्ष द्या. पण भगवान परमात्म्याची अद्भुत लीला म्हणावी. भगवान परमात्म्याच्या ज्या काही अनेक लीला आहेत त्या अनेक लीलांपैकी मनुष्य देह ही सुद्धा देवाची एक लीला आहे. विठ्ठल महाराज दिला असेल देह देवाने काय कामा करता दिला. या देहाचा उपयोग तरी काय. कशा करता हा देह देवाने दिला तर मायबाप लक्ष द्या. भगवान परमात्म्याचा याच्या पाठीमागून काहीतरी उद्देश. काय उद्देश आहे तुम्ही बघा. देवानं माणसाच्या आधी कावळा तयार केला पण देव कावळ्यावर नाराज झाला. का बरं तुम्ही बघा.
कावळा जर आकाश मार्गाने उडत निघाला, कावळ्याला जर वाटलं कार्यक्रम करायचा तर तो हे पाहत नाही खाली मंडप दिलेले काय म्हणून. तुम्हाला कीर्तन कळतंय ना, त्याला वाटलं तर तो मोकळ्या मनाने होऊ देतो. त्याच्याकरता मंडपाची व्यवस्था गावगाव चांगली बघा. आता संध्याकाळचा वेळ आहे म्हणून मोकळा कार्यक्रम लक्ष द्या. देव कावळ्यावर नाराज झाला. कावळ्याच्या नंतर देवाने कुत्रा तयार केला, पण हा कुत्रा कावळ्याचा बाप निघाला. कुत्र्याला घेणं नाही, गाडी बाबाची काय म्हणून. बाबाच्या गाडीचं पुढचं टायर आहे का मागचं टायर आहे त्याला घेणं नाही. वाटलं तर तो अभिषेक करून मोकळा होतो. देव कुत्र्यावर नाराज झाले. देवानं कावळा बाजूला ठेवला, कुत्रा बाजूला ठेवला आणि या सगळ्याचा विचारपूर्वक देवाने मनुष्य देह घडवला. संत महात्मे सांगतात हे कशा करता दिले. दिले इंद्रिय हात पाय हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, हे सगळं कशा करता दिलं. त्याच्या कामा करता दिलं. बघा तुम्ही लक्ष द्या. जी वस्तू ज्या कामा करता दिली त्या कामा करता जर ती वस्तू वापरली नाही तर त्या वस्तूचा उपयोग होत नाही. बघा मी पुढे माईक ठेवले. या माईकचा उपयोग केव्हा होईल. जेव्हा हे माईकवाले दादा माईक काढतील, स्टँड खाली करतील, त्यांच्या त्या बॉक्समध्ये माईक ठेवतील आणि त्यांच्या घरी नेऊन मस्त व्यवस्थित थप्पेला लावतील, तेव्हा याचा उपयोग आहे का. नाही. जेव्हा ते माईक याला स्टँडला लावतील, त्याला मस्त वायर जोडतील, याच्यातनं गोड आवाज बाहेर येईल, तेव्हा या माईकचा उपयोग आहे. बघा माझ्याकडे लक्ष द्या. ही सगळी टाळकरी मंडळी उभी. या सगळ्या टाळकऱ्यांच्या गळ्यात काय आहे. बोला बोला. म्हणजे मला कळत तुम्ही काय बावलट याला टाळे माहिती नाही, मी फक्त कळण्याकरता सांगतोय. लक्ष द्या. या सगळ्यांच्या गळ्यात हे टाळ आहे. या टाळाचा उपयोग केव्हा होईल. जेव्हा आमचे डोंगरे महाराज एवढ्यांचे टाळ गोळा करतील, त्यांच्या घरात नेऊन खुटीला अटकून देतील, तेव्हा या टाळाचा उपयोग आहे का. नाही. बघा एवढ्यांचे टाळ प्रत्येकाच्या गळ्यात दिले जातील, कीर्तन असं रंगात येईल आणि कीर्तनामध्ये टाळ वाजतील. कसे वाजतील महाराज सांगतात. घुळा घुळा वाजती टाळ, घुळ घुळा वाजती टाळ, रंगात चाललं पाहिजे. चाली सुद्धा ऐकायला त्याच्या नाही. मला सांग बरं वाटतं तुम्हाला ऐकायला. होय बाबा चालले पाहिजे. उघड लोकलचा हरणं वाजल्यावर आणि वाजाय नको. बा गोड कीर्तन चांगलं पाहिजे. लक्ष द्या. गुळगुळा आवाज ती टाळ, टाळ असे खळखळा वाजले तर या टाळाचं सार्थक आहे. बघा हा देह देवाने आपल्याला ज्या कामा करता दिला तो त्या कामा करता वापरला तर या देहाचं सार्थक आहे. देव दिला देह
दिला देह भजना उमटा. हा देह देवाने कशा करता दिला? ज्या कामा करता दिला तो त्या कामा करता वापरायचा, याचा उपयोग त्या कामा करता करायचा. या करता देवाने आपल्याला हा देह दिला. पण माझ्याकडे लक्ष द्या, दुर्दैवानं लोक ज्या कामा करता दिलाय हा त्या कामा करता वापरत नाही. भलत्या सलत्या चुकीच्या कामा करता देव वापरत. तुम्ही पहा, माणसं एवढी स्मरणशक्ती, एवढं नॉलेज चुकीच्या ठिकाणी खर्च करतात. नको तिथं डोके लावायला लोक लय पटाईच झाले बघ. पण ज्या कामा करता दिला हा त्या कामा करता वापरा. महाराज आलो दे आला, आम्ही काय कामं करायची? तर माझ्याकडे लक्ष द्या, 4 कामं करायची. बारकाईने ऐका बरं. आज देवचंद पाटलांच्या रिटायरमेंटच्या निमित्ताने, सेवानिवृत्तीच्या निमित्ताने माझं कीर्तन घरी घेऊन जा, त्यांच्या रिटायरमेंटचं सार्थक होईल बघा. लक्ष द्या, 4 कामं करायची. कुठली कुठली 4 कामं करायची? संत महात्मे शास्त्र सांगतात, प्रथम अर्जितम विद्या, पहिल्यांदा विद्या मिळवायची, पहिल्यांदा ज्ञान ग्रहण करायचं बघा. किती ज्ञान ग्रहण करायचं मंडळी? दुर्दैव असं लोकांचं, ज्या वयामध्ये माणसाने विद्या मिळवावी त्या वयामध्ये जर पैसा मिळायला लागला ना तर मिळवलेली विद्या फलद्रूप होत नाही. आपल्या आयुष्याला पांडुरंगानं किती आकडा दिलाय आपल्याला? बोला. 100चा. तो फक्त नावाला आहे बरं, कागदोपत्री. इथून पाठीमागची लोक 100 वर्ष जगायची, तो भाग निराळा. पण आता लय अवघड झालं बघ. आताची लोक, आताचे म्हणजे आमच्या पिढीचे माणसं लईत लई 60-70 एखादा नवलपर, नाहीतर कधी कॉल येईल आणि कधी भरोसा नाही बघा. आता लय काम कठीण झालं. जुन्या काळी, आता ही म्हातारी माणसं दिसते ना आपल्याला डोळ्याला, ही म्हातारी तुम्ही चांगल्या डोळ्याने पाहून घ्या. इथून पुढं माणूस म्हातारा होणं हा विषय राहणार नाही. जरी एखाद्या पोराला, लहानल्या पोराला लयच म्हातारा पाहू वाटला ना, चित्र काढून दाखवा लागेल, याला म्हातारा असे म्हणतात. म्हातारीच होणार नाही बघा लोकात. म्हणून आयुष्याचे 4 भाग करायचे, खात्रीनं नव्हे, वयानं सारखे सारखे वर्ष करायचे. पहिले 25 वर्ष बाजूला काढायचे. काय मिळवायचं? पहिल्या 25 वर्षात माणसानं ज्ञान मिळवायचं, विद्या मिळवायची. पहिल्या 25 वर्षामध्ये एवढी विद्या मिळवायची, एवढी विद्या मिळवायची किंवा आयुष्यभर ती विद्या कमी पडली नाही पाहिजे, एवढी विद्या पहिल्या 25 वर्षात मिळवायची. मायबाप, ही विद्या कशी मिळवावी माझ्या ज्ञानोबरायांनी जगाला सांगितलं. तुम्ही बघा, खोदत पाणी घोकत विद्या. खोदत राहा, पाणी लागल्याशिवाय राहणार नाही. विद्या मिळत नसेल तर घोकत राहा, पाठ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कशी विद्या मिळवायची? आज आपल्या सगळ्यांना आदरणीय देवचंद पाटलांची सेवानिवृत्ती दिसत असेल, देवचंद पाटलांचा महिन्याचा पगार आपल्याला दिसत असेल, देवचंद पाटलांचं रिटायरमेंटचं पॅकेज जरूर आपल्याला दिसत असेल. पण ज्या माणसानं तारुण्यामध्ये भोग भोगायचे ते तारुण्य या माणसानं अभ्यासाकरता खर्ची घातलं आणि म्हणून शासनाने यांना सेवेत रुजू केलं, हे आपल्याला दिसणार नाही. ही गोष्ट आपल्या डोळ्यापुढे उभी राहणार नाही. त्याच्याकरता माणसानं पहिल्यांदा विद्याच मिळवावी. कशी विद्या मिळवावी? क्षणाला विद्या मिळवावी. असा दिवस नाही वाया घालवायचा का त्या दिवसाला माणसानं विद्या मिळू नये. तुम्ही बघा, रोज एक तरी अभंग पाठ करा, रोज एक तरी ओवी पाठ करा, रोज एक तरी चाल ढब नवीन बसवावी, रोज एक तरी नवीन कडवं बुद्धीमध्ये काहीतरी संग्रह करावं. जी माणसं टेकलीत म्हणजे आयुष्य शेवटाला आलं, त्यांनी सुद्धा वाचलं पाहिजे. महाराज काय थोड्या करता वाचायला हवी त्या तुम्ही? आता काळ जवळ आला, थोड्या दिवसात पोरं गावाच्या बाहेर लावून देतील. काय वाचता तुम्ही? लक्ष द्या, म्हातारपणी ज्ञान मिळवलेलं ती विद्या सुलभ अन्य जन्मनी. पुढच्या जन्मात ती विद्या सुलभ होती, ते ज्ञान वाया जात नाही. दिवसाला विद्या मिळवावी. कोणी मिळवली? ज्ञानोबरायांनी मिळवली. कोण सांगतं? नळोबराय सांगतात, माझ्या ज्ञानोबरायांनी जो जो दिवस उगवला त्या दिवसाला माऊलीने विद्या मिळवली. नळोबराय सांगतात, जो जो दिवस उगवला ज्ञानदेवे सफल केला,
मान आहे बघा. जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवे सफळ केला. ज्ञानोबरांनी प्रत्येक दिवसाचं सोनं केलं. म्हणून प्रत्येक दिवस कामही लावा. माझ्याकडे लक्ष द्या मंडळी. आयुष्यातला एक क्षण सुद्धा वाया घालू नका. एक क्षण सुद्धा फाजील घालू नका. पण दुर्दैव आपलं, ज्या वयात माणसानं विद्या मिळवावी त्या वयात शाळात पोराला रिकामी उद्योग सुचतात. मग म्हातारपणी असेल फ्यूज चोर, मोटरसायकलच्या वाल टोप्या चोर, एखाद्याच्या गाडीची चावी चोर, हे असे भुरटे उद्योग सुचतात बघा. काय करावं काय ऐकायला. आमच्या पाठीमागं एक 5-6 दिवसापूर्वी आमचं बाळ संस्कार शिबिर संपलं. संतोष महाराज, त्या बाळ संस्कार शिबिरामध्ये एक पोरग होतं आणि त्याने एक विनोद सांगितला बघा. म्हणजे काय बिलिंदर रे राव काय 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 जन्माला आली. ती पोराने असं विनोद सांगायला सुरुवात केली. ती पोरग विनोद सांगायला लागलं. पण ते पोराने एवढा गोड विनोद सांगितला. ते म्हणे महाराज एकदा काय झालं, गुरुजींनी शाळेत प्रश्न विचारला. पोरांनो उभे राहा. उभे राहिले 2-4 जण. सांगा नंदुरबार कोणी पाहिलंय का. सगळी पोरं गप्प राहिली. एक पोरग उभं राहिलं आणि ते उभं राहून ती पोरग सांगतो, साहेब सर म्हणे काय नंदुरबार मी नाही पण माझ्या बापानं पाहिले, माझ्या वडिलांनी बघितलंय म्हणे नंदुरबार. सरांनी विचारलं म्हणजे तुझ्या वडिलांनी कसं काय बघितलं. त्या पोरांनी सांगितलं सर असा एकही बार नाही जो माझ्या बापानं पाहिलं नाही. कळालं ना तुम्हाला. न कळा काय झालं, कसे माना डोलावताय बघा तुम्ही. यात मंडळी लय अवघड आहे. या वयामध्ये माणसानं विद्या मिळवावी, ज्ञान मिळवावं, नॉलेज मिळवावं. लक्ष द्या माझ्याकडं. जगात सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. जगात तुमचा आचार विचार पैसा राहणीमान, जगात तुमची प्रॉपर्टी गाडी बंगला नोकर चाकर सगळं एका बाजूला करायचं. दुसऱ्या बाजूला फक्त तुमचं ज्ञान बाजूला करायचं. ते तुमचं ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. माझे ज्ञानोद्धार आहे. फक्त आणि फक्त मायबाप सगळ्या संत महात्म्यांमध्ये 22 वर्ष आयुष्य जगले तरी सुद्धा ज्ञानोबाऱ्यांचं तोंड भरून कौतुक केलं जातं. याला कारण ज्ञानोबाऱ्याचं ज्ञान आहे. याला कारण ज्ञानोबाऱ्याचं नॉलेज आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी बाजूला करा. तुमचं ज्ञान शेवटाला पाठीमागं उडतं. म्हणून माणसानं पहिले 25 वर्ष ज्ञान मिळवावं. एवढं ज्ञान मिळवावं कमीत कमी स्वतःपुरती तरी अक्कल असावी. काय काय काहीच कळत नाही हो. आपल्याला कळत नाही हे सुद्धा काहीला कळत नाही. तुम्हाला नाही कळलं, तुम्हाला कळण्याकरता सांगतो. लक्ष द्या तर मग कळेल तुम्हाला. एकदा काय झालं, एक पोरानं त्याच्या बापाला विचारलं म्हणे बाबा ही माशी तळ्यातच का बरं राहतात हो, ही माशी झाडाला का बरं लागते नाही. आता तो उत्तर देणारा त्याचाच बाप होता. ऐकू राहिले ना तुम्ही. तो म्हणला बाळू अरे हे माशी झाडाला लागायला त्या का म्हशी का म्हणजे घ्या. काय काय ज्ञान आहे महाराज. माणसानं ज्ञान मिळवावं, नॉलेज मिळवावं. मिळवलेलं ज्ञान तुम्हाला कायम संग्रही राहील, वाया जाणार नाही. म्हणून प्रथम अर्जितो विद्या, पहिले 25 वर्ष विद्या मिळवायची. द्वितीयेन अर्जितम धन, पुढच्या 25 वर्षामध्ये धन मिळवायचं, पैसा मिळवायचा. हा पैसा का मिळवायचा तर माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्याकडं आचार विचार संपन्न जरूर असावे पण माझ्याकडे लक्ष द्या मायबाप. हल्लीच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी जगण्याकरता पैसा आवश्यक आहे बघा. पैशाची हल्लीच्या काळात तेवढी गरज आहे. पैसा नसेल तर समाज अजिबात किंमत देत नाही. पैसा नसेल तर समाजात प्रतिष्ठा राहत नाही. तुमच्या खिशात जर पैसा असेल तरच लोक तुम्हाला या या बसा काय चालले जेवण झालं का जेवण करून जाता का. पैशावाल्याला समाज किंमत देतो. हे सौरभ महाराज आता 2/6/2024 कीर्तनात सांगताय असं नाही. पैशाशिवाय जगात किंमत नाही हे जगद्गुरु तुकोबराय 450-500 वर्षापूर्वी सांगतात. धनवंताला हे बघा प्रत्येक गोष्टीत पैसा काम करतो. ज्याच्याकडे पैसा आहे ना लोक त्याला या 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 बरं आहे का तुमचं कसं काय चाललं पैशावाल्यालाच लोक किंमत देतात.
गरीबाकडे कुणी पाहत नाही म्हणून हल्लीच्या काळात पैसा असणं फार आवश्यक आहे. तुम्ही बघा, बहीण असते, बहीण ती बहीण कुठपर्यंत सांगते, हा माझा भाऊ आहे, तो लय चांगला आहे, सगळं गाव एका बाजूला आणि तो माझा दादा एका बाजूला, लय गोड आहे, त्याचा सारखा स्वभाव जगात कोणाचाच नाही. हे बहीण कुठपर्यंत म्हणते. एकनाथ महाराज सांगतात, जोवरी मोठा चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत भावाचा मोठा धंदा चालतो तोपर्यंतच बहीण दादा दादा म्हणते. अगदी तुमच्याकरता सांगतो महिला मंडळ, बायको सुद्धा नवऱ्याला छान छान वा वा गोड गोड कुठपर्यंत म्हणते, जोपर्यंत नवऱ्याचे कपडे धुताना 100, 500, 50, 100 चापतील तेव्हाच. त्याचा खिशात जर रुपया भेटला नाही, काय उपयोग आहे तुमचा? तुम्ही माझ्या नशिबी आले, काय काय अर्थ आहे का तुमच्या या जीवनाला? काही खरं नाही. हे जरी आहे ना तुम्हाला सोनं नाणं सगळ्या गोष्टी अशा चकाचक करून दिल्या ना, गावभर दाखवीत फिरतील, बाया माझ्या नवऱ्याने केलं, बरं नाकातलं माझ्या नवऱ्याने केलं, गळ्यातलं माझ्या नवऱ्याने केलं. पण तुम्हाला सांगून जातो महिला मंडळ, आज तुमच्या बाजूने बोलतो मी, देवचंद पाटलाच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने लक्ष द्या. तुमच्या गळ्यात जे केलेलं असतं, जे सोना नाण्यानं घडवलेलं असतं ना, ते तुम्ही भ्रम काढून टाका का यांनी तुमच्याकरता केलंय म्हणून. रोज सकाळी उठतात आणि त्या दागिन्याकडे पाहतात आणि म्हणतात, घड्या किती संकट आलं तरी प्रॉपर्टी अजून खंबीर याच्याकरता करेल राहत ते, म्हणून डोक्यातून काढून टाका. महिला मंडळ सुद्धा पुरुष मंडळीला भाव देतात, पुरुषांना वा वा करतात, छान छान करतात, नवऱ्याची मान वाढवतात. कुठपर्यंत? जोपर्यंत नवऱ्याकडनं पैसा मिळत नाही तोपर्यंत महाराज सांगतात, सदा शृंगार भूषणे आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंतच बायको, घरदार, प्रपंच, समाज आपल्याला किंमत देतो. एक म्हण तुमच्याकडे असेल आणि तुमच्या ती पाठ असेल, पैसा तेरा तीन नाम, लय चॅप्टर लोक राव गाठाखालचे, सगळं माहिती पण जरा सुद्धा वोट काढते नाही बरोबर बाहेर. शिकावं तुमच्याकडून, बघा लक्ष द्या. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत समाज किंमत देतो, म्हणून माणसानं पैसा मिळवावा. पण पैसा कसा मिळवावा एक वाक्य सांगून जातो, ते वाक्य तुमच्या हृदयापर्यंत जाऊ द्या. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट जरूर असावा. लक्ष द्या, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट जरूर असावा, पण त्या पैशाच्या खळखळाटामागे रुपयाचा सुद्धा कुणाचा तळतळाट नसावा, तरच तो पैसा माणसाने मिळवावा, तरच त्या पैशाची पुंजी माणसानं साठवावी. नाहीतर पैसे रोडवर असणारे भिकारी सुद्धा मिळवतात, नाहीतर पैसे अगणित नको त्या पद्धतीचे व्यवसाय करून लोक मिळवतात. चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा सुखाची झोप देतो, आणि चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा सेवा निवृत्तीला सुद्धा पंढरी सारखं एवढं चैतन्य कसारा गावामध्ये आणतो. पहिला पैसा चांगल्या मार्गाने मिळवावा, पैशाची पुंजी चांगल्या मार्गाने गोळा करावी. आणि म्हणून द्वितीय मार्जितम धनम, तृतीय मार्जितम पुण्य, चतुर्थम किम करिष्यति. तिसऱ्या क्षेत्रामध्ये, तिसऱ्या वयाच्या तिसऱ्या तुकड्यामध्ये माणसानं पुण्य मिळवावं. पुण्य कसं मिळवावं? तर आता आदरणीय देवचंद पाटील आपण सेवानिवृत्त झाला. पहिले 25 वर्ष आपण विद्या मिळवली, दुसरे 25 वर्ष आपण पैसा मिळवला. आता राहिलेले तिसरे 25 जे वर्ष आहे ना, या तिसऱ्या 25 वर्षामध्ये सगळं मांग टाका. प्रॉपर्टी मांग टाका, गाडी मांग टाका, प्रपंच मांग टाका, सगळं सगळं सगळ्या सगळ्या गोष्टी मांग टाका. आणि आता पुढचा महिना आला रे आला की पुढच्या महिन्यामध्ये लवकर त्वरा करा, उठा, वेग करा आणि पांडुरंगाकडे वारी चुकू देऊ नका. पांडुरंगाला सांगा, देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी
आता राहिलेली जी 25 वर्ष आयुष्याची, त्या 25 वर्षामध्ये वारी करावी, पुण्य मिळवावं. मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. का वारी करावी, का पुण्य मिळवावं, आणि वारी तरी माणसानं कुठल्या देवाची करावी? मायबाप, आपण सगळेजण भाग्यवान आहात. आपण महाराष्ट्रात जन्माला आहात. देवानं ठरवलं असतं, पांडुरंगानं ठरवलं असतं तर आपल्याला कुठल्याही देशात जन्म दिला असता, कुठल्याही राज्यात जन्म दिला असता, कुठल्याही प्रदेशात, कुठल्याही भूभागात जन्म दिला असता. पण पांडुरंगाचे उपकार माना, आभार माना. देवानं या पवित्र भारतामध्ये महाराष्ट्रात आपल्याला जन्माला घातलं. का तर महाराष्ट्रात देवानं पंढरपूर निर्माण केलं माहिती. म्हणून वारी करावी, म्हणून पंढरीला जावं. का पंढरीची वारी करावी? एक वाक्य सांगतो तुम्हाला. वारीची ताकद काय आहे? एका फार मोठ्या वक्त्याच्या मुखात ऐकलेलं वाक्य आहे. जरा प्रत्येकाने घरी घेऊन जा. का वारी करायला सांगतो मी? माझ्याकडे लक्ष द्या. माय बाप, समोर बसलेल्या मंडळीने कुणी कुणी वारी केली एकदा वरती हात करा बरं. कोण कोण आषाढी वारीला गेले? करा करा, मन मोकळ्यापणानं करा. जे जाय नसे ते नाही करून घ्या. कोण केस करणार तुमच्यावर? मन मोकळ्यापणानं करा. वा वा, एकदा यांच्याकरता सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आता तुम्ही हात खाली घ्या. ज्यांनी वरती हात केले नाही, जे वारीला गेले नाही, त्यांच्याकरता सांगतो का वारी करा. ही सगळी माणसं वारीला जातात. का वारी करावी सांगतो, ऐका, लक्ष द्या. ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात, निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात वारीला निघालेला असताना संतोष बाबा स्नाना करता ट्रँकरची व्यवस्था केलेली असते. आणि त्या ट्रँकर खाली सगळी माणसं दिंडीतली आंघोळ करतात, स्नान करतात. माझ्याकडे लक्ष द्या. त्या ट्रँकरला 4-5 नळ लावलेले असतात. आणि एका नळाखाली पुरुष आंघोळ करतो, एका नळाखाली स्त्री आंघोळ करते. पुरुषाचा आणि स्त्रीचा एकमेकाला अजिबात ओळख नसते. हा पुरुष कुठला आहे, स्त्री कुठली आहे, एकमेकाला माहीत नसतं. तरी सुद्धा कमी कपड्यामध्ये, कमी वस्त्रामध्ये ते दोघं जण स्नान करत असताना अंतकरणात यात कच्चित सुद्धा कामृती तयार होत नाही. ताकद वारीची आहे. म्हणून माणसानं वारी करावी, म्हणून माणसानं वारीला जावं. आणि राहिलेले जे काही 50 पहिले 25 वर्षानंतर दुसरे 25 वर्ष शिल्लक आहे ना, त्या वर्षाच्या त्या वयामध्ये एकनाथ महाराज सांगतात, एकदा तरी एक वेळ पंढरी जाय तू गड्या, 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 जाय तू गड्या, जाय तू गड्या, जाय तू गड्या, एक वेळ जाय तू गड्या, महाराज हे सगळं करा तुम्ही सांगू राहिले. पहिल्या 25 वर्षात विद्या, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन, तिसऱ्या 25 वर्षात वारी, हे सगळं करा तुम्ही सांगू राहिले. पण या आम्हालाच का सांगताय तुम्ही? बाकीच्यांना का सांगत नाही? तर एक वाक्य सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. हे सगळं करायची ताकद देवानं फक्त या देहामध्ये दिली. मायबा याची देही अन्य देहात कधी होणार नाही. तुम्ही कधी पाहिलं का गावातले सगळे कुत्रे एकत्र आले आणि कुत्र्यानं एखाद्या कुत्र्यानेच्या नेतृत्वामध्ये पंढरीला दिंडी काढली? झालं कधी? नाही झालं. पण 10-12 गाढवं एकत्र आली आणि गाढवांनी चांगली मिटिंग आयोजित केली? झालं कधी? अजिबात नाही. हे फक्त याच देहीकडे, अन्य देहात होणार नाही. म्हणून वारी चुकू नका, म्हणून वारीला जा. तुकाराम महाराज सांगतात काय करावं लोकाला, तरी लोक जाती नाही, तरी लोकांचं जाणं होत नाही. तुकोबाराय गोड प्रसंग सांगतात. आवाज चालली पंढरपुरा. एक माय पंढरपूरला जायला निघाली. शेजारचीच ऐकून एवढ्या वेळ चला, ठोकबाई एवढ्या वेळ चला, जायला निघालो. 20 पासून गावच्या माग आहे. आणि सुनाला सांगते, सुनबाई माझे हातीचा कलवडू,
माझ्या हातानं मी गौऱ्याचा कलवड थापलेला आहे. तुम्हाला कलवड माहिती असेल ना, नाव ऐकलं असेल ना. जुन्या काळी बाया गौऱ्याचा कलवड थापायच्या, एवढा पॅक करायचा तो, पाण्याचा थेंब काय आत जाईल, पण ते सगळं जुन्या काळी थापायचं. म्हणजे जुन्या काळी लोक गौऱ्या थापायचे. जुन्या काळी थापलेल्या गौऱ्या स्वयंपाकाला लागायच्या. आताही लोक गौऱ्या थापतात, पण त्या कशा लागतात मला काय माहिती नाही. तुमच्यात मी पाहतो, मला काय आता ते सांगायला टाइम नाही. बघा, लक्ष द्या. त्या सुनबाईने, त्या सासूने सुनाला सांगितलं, बाई माझ्या हातानं गौऱ्याचं कलवड केलेलं आहे, माझ्या विना येऊ नको, फुडू नको तू, मी तिकडून आले का माझ्या हातानच फुडील. शेजारणीला मी दाणे उसने दिले, ते पटकन घेऊन टाक. अगं जातीच काय आलं बाया तू, त्या वाचून काय नडलं त्या पंढरपूरला जावं, त्वरा करावी, लाव करावी, का आपणच पंढरपूरला जावं. तर मायबाप आता ह्या मिनिटाला आदरणीय देवचंद पाटलांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने हा कीर्तनाचा सोहळा आपण आयोजित केलेला आहे आणि सगळं कसारा गावची भाविक भक्त परिसरातील कीर्तन ऐकतायत. आता ह्या मिनिटाला कसारा गावामध्ये कीर्तनाचा जो आनंद आहे, तो कीर्तनाचा आनंद स्वर्गामध्ये इंद्राच्या बापाला सुद्धा नाही. जो देह देवाने आपल्याला दिला, हा देह देवाला सुद्धा नाही. म्हणून त्या अपेक्षा करतात अभंगाच्या पहिल्या चरणात काय गोड गायलं बघा डोंगरे महाराजांनी. आनंद आहे बघा. मायबाप जो देह देवाने तुम्हा आम्हाला दिला, हा देह स्वर्गातल्या देवांना सुद्धा नाही. बारकाईने ऐका. आता ह्या मिनिटाला इंद्रदेवाला सुद्धा वाटत असेल आपणही जावं कसाऱ्यात, गळ्यात टाळ घ्यावं, देवचंद पाटलांच्या या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने चालू असलेल्या कीर्तनामध्ये आपण नाचावं. त्याला इंद्राला नाचता येईल? नाही नाचता येईल. आता जसा देवचंद पाटलांनी हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला, तसं इंद्राला देवाला सुद्धा वाटत असेल का स्वर्गात आपण एखादं कीर्तन ठेवावं. कीर्तनकाराला इंद्रदेव म्हणत असेल तुला 1,00,000 रुपये देतो, पण तू जाईल स्वर्गात? जाईल? ऐकून एखादा
भाऊ तिथं 1,00,000-15,00,000 तुलाच राहू दे, लोक सांगतील इंद्राला, पण मला तिथं यायचं नाही. मंडळी, हा देह मिळाला, हे जे सोनं आपल्याला मिळालेलं आहे याचा चांगला वापर करा. हा देह, या देहाचं सामर्थ्य देवादिकांना कळालं आणि म्हणून वरतून देवादिक सगळे स्वर्गातले देव ओरडू ओरडू म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर सुद्धा म्हणतात, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकात आमचा जन्म झाला पाहिजे, एवढी ताकद या मृत्यू लोकाची आहे. आणि म्हणून मृत्यू लोकामध्ये जो माणूस जन्माला आला त्याचे आचार विचार राहणीमान कमीत कमी माणसासारखी असावी बघा. आणि म्हणून या देहाचं सोनं करा, हा देह ओळखा. माझ्याकडे लक्ष द्या, या देहाच्या अपेक्षा देव करतात. कधी चुकून एखादा बाका प्रसंग आला, आयुष्यामध्ये चढ उतर सुख दुःख ठरलेले आयुष्य जीवन जगत असताना एखादा कठीण प्रसंग आला तर त्या कठीण प्रसंगाला कंटाळून मायबाप कधी हा देह त्यागायचा निर्णय घेऊ नका. कधी या देहाला अर्धवट जीवनामध्ये आयुष्यामध्ये सोडून या देहाचं वाटोळं करायचा ध्यास कधी जीवनामध्ये घेऊ नका. जुने लोक म्हणतात, सर सलाम तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. देवानं आपल्याला काय कमी केलं म्हणून आपण आत्महत्या करावी. मायबाप, हा देह पुन्हा मिळणार नाही, ही संधी पुन्हा मिळणार नाही. या देहाचं या संधीचं सोनं करा आणि हा देह एखाद्या दुःखाच्या प्रसंगाच्या वेळेस आत्महत्या करायचा विचार मनात आणू नका, कारण देव इच्छिता ते पाहे. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये असा एक गोड प्रसंग आला. एक गोड प्रसंग सांगतो तुम्हाला. या देहाची संधी व्यक्त करत असताना माझ्या वाचनात एक सुंदर कथा आली. आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम अंतराळ वेळातले एक फार मोठे शास्त्रज्ञ होण्याकरता मायबाप एक परीक्षा त्यांनी दिली आणि परीक्षा देत असताना दुर्दैवानं ती परीक्षा नापास झाली. हरिद्वारला वाहणाऱ्या गंगेमध्ये उडी टाकावी आणि स्वतःचं जीवन संपावं याच्याकरता उडी टाकणार. तोच त्या APJ अब्दुल कलामांना कोणीतरी एका साधूचे मुखातनं देवाचं रामनाम ऐकलं. कोणीतरी महात्मा दिसतोय म्हणून त्या महात्म्याच्या पायावर डोकं ठेवून शेवटचा नमस्कार करून गंगेत उडी मारू. त्या महात्म्याच्या पायावर डोकं ठेवलं. महात्म्यानं सांगितलं, मुला बाळा दीर्घ आयुष्य हो. त्या अब्दुल कलामांनी सांगितलं, महाराज दीर्घ आयुष्य कसलं म्हणताय, आता आवरायचंय मग. का? काय नाही, परीक्षा नापास झालो, काय अर्थ नाही जीवनाला, संपतो, आता उडी टाकतो. त्या महात्म्यानं उत्तर दिलं, बाळा देवानं तुला परीक्षेतून नापास केलं म्हणजे देवाला तुझ्याकडनं काहीतरी वेगळं करून घ्यायचं असेल. तू तुझ्यातली संधी ओळख, तू तुझ्यातलं टॅलेंट ओळख. बस जीवन जगण्याकरता पुन्हा परावृत्त झाले आणि जीवन जगण्याकरता गंगेत उडी टाकण्याकरता काठावर गेलेला माणूस साधूचे शब्द ऐकून मागा आला. तो माणूस या देशाचा राष्ट्रपती झाला. या देहाला खर्ची घालू नका, या देहाची सुवर्ण संधी वाया घालू नका. हा देह पुन्हा मिळणार नाही.
ही संधी पुन्हा मिळणार नाही, म्हणून या देहाचा गोड वापर करा. एक गोड सुंदर पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी डोंगरेजी महाराजांच्या मुखात ऐकलेला दृष्टांत आहे. एवढा दृष्टांत आदरणीय देवचंद पाटलांच्या या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सांगतो. जरा टाळे वाजून भजन करा, सोनं होईल माझ्या कीर्तनाचं. विठ्ठल लक्ष द्या. हा देह माणसानं कसा वापरावा, या देहामध्ये सुखदुःख येतच राहतं. अडचणीच्या काळात डगमगायचं नाही. कसं वापरावं गोड सांगतो ऐका. एकदा काय झालं, एका राजाने फार तपश्चर्या केली. त्याला त्या राजाचे गुरुजी प्रसन्न झाले आणि गुरुजींनी त्या राजाला एक तावीज दिला. आणि गुरुजींनी त्या राजाला सांगितलं, हा तावीज तुझ्या हाताला तुझ्या दंडाला बांध. जेव्हा तुझ्यावर खूप मोठा बाका प्रसंग येईल तेव्हा हा तावीज तुला काम करेल, तुला त्या संकटातनं बाहेर काढेल. त्या राजानं बऱ्याच दिवस तो तावीज आपल्या हाताला बांधला. खूप दिवस झाले. बऱ्याच दिवसानं परकीय आक्रमण आलं आणि परकीय आक्रमण आल्यानंतर त्या राजाला कैद केलं. लक्ष द्या, फार सुंदर आहे. त्या राजाला कैद केलं. राजा युद्धामध्ये अडकला, जेरबंद झाला. त्या राजाला त्या समोरच्या राजानं कैद करून जेलमध्ये बंदिस्त केलं. बरेच दिवस झाले तो राजा जेलमध्ये बंदिस्त राहिला. आणि एक दिवस सकाळी स्नान केल्यानंतर अंग पुसता पुसता त्या हाताला तो तावीज लागला. तावीज लागल्यानंतर त्या राजाला गुरुची आठवण झाली. अरे, गुरुजींनी सांगितलं होतं जेव्हा केव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा हा तावीज तू बघ, तुला तुझ्या कठीण प्रसंगातनं हा तावीज बाहेर काढेल. म्हणून मंडळी लक्ष द्या, त्या राजाला तो तावीज हाताशी लागला. त्या राजानं तो तावीज बाहेर काढला. तो तावीज खोलला. त्याच्यामध्ये काही कोणाचे केस वगैरे काही निघालं नाही. त्याच्यात काय निघालं मी मला तुम्हाला सांगायचं, लक्ष द्या. तो तावीज त्यानं बाहेर काढला आणि बाहेर काढलेल्या तावीज मध्ये एक चिठ्ठी लिहिलेली होती. एक चिठ्ठी, छोटीशी लिहिलेली चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवरती त्या गुरुंनी लिहिलेलं होतं, घाबरू नको, हेही दिवस जातील. मायबाप, त्या राजाने त्या गुरुजींची हे वाक्य ऐकले आणि फार मोठी जगायची ऊर्जा मिळाली. थोडे दिवस गेले. त्या राजाचे मित्र जेवढे राजे होते ते एकत्र झाले. त्या राजावर आक्रमण केलं आणि राजाला कैदेतनं बाहेर सोडवलं. आणि पुन्हा सगळ्यांनी जयघोष केला. राजाचा पुन्हा नव्याने राज्याभिषेक सुरू झाला. नव्याने राज्याभिषेक सुरू होत असताना राजाला सिंहासनावर बसवलं आणि राजाला पुन्हा गुरुची आठवण झाली. पण राजानं पाहिलं, गुरुनी सांगितलं होतं माझी आठवण होईल तेव्हा तावीज काढ. राजानं तावीज काढला आणि तावीज वाचला. सिंहासनावर बसलेला राजा काही मिनिटांमध्ये पुन्हा राजा होणार होता. पण गुरुजींचे वाक्य ऐकले आणि वाचले, घाबरू नको बाळा, हेही दिवस. राजा कवर राहणार आहे तू, रिटायरमेंट होशील आणि हे दिवस जातील. राज्य सोडलं, वनांतराला गेला आणि परमात्म्याच्या नावाचा ध्यास घेतला. देवाच्या जवळ जाऊन पोहोचला. मंडळी, म्हणून या दिवसाचं सोनं करा. हा देह मिळावा याची अपेक्षा देव करतात. आपण सगळे जण जन्माला आलो. तुकाराम महाराज सांगतात, तुमचं मला माहित नाही पण आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. का? अभंगाच्या दुसऱ्या चरणात जन्माला येऊन कोणत्या दिवसाचा दास झाला?
तुकाराम महाराज तुम्ही ज्या देवाचे तुकाराम महाराज दास झाले एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने त्या देवाचं भजन करा. विठोबा आयुष्यात जीवन जर धन्य करून घ्यायचं असेल, पैसा मिळवल्याने जीवन धन्य होत नाही, प्रॉपर्टी मिळवल्याने जीवन धन्य होत नाही, गडगंज श्रीमंती उभी केली म्हणून जीवन धन्य होत नाही. जीवन जर धन्य करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता विठोबाचा दास व्हावं लागतं, तरच आपलं जीवन धन्य होतं. हे कधी माणसाने विसरू नये. अन्य देवतेचा दास व्हाल पण तुमचं जीवन धन्य होईल की नाही मला माहित नाही. विठोबाचा दास झाल्यानं का जीवन धन्य होतं तर लक्ष द्या, जगाच्या पाठीवर अनेक देवता असतील पण ही एकमेव अशी देवता आहे का जिला शास्त्राचा आधार आहे.
ही एकमेव अशी देवता आहे का जिला वेदाचा आधार आहे. ही एकमेव अशी देवता आहे का जिला शास्त्र वेद मुनी जपी तपी ऋषी साधू संन्यासी सगळे जण मानतात. अशी एकमेव देवता आहे. आणि या देवतेचं तोंड भरून वर्णन करत असताना एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी अंबा उभी करते देवतेच आहे. एकदा काय झालं, संतोष महाराज नवरात्रात कीर्तन रंगात आलं. त्या कीर्तनामध्ये मी हे पद गायलं, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून. माझ्या पुढे एक माणूस बसलो होता, उठला लागला चालू कीर्तनात घुमायला. त्याच्या अंगात आलं. मी कीर्तन सोडलं आणि त्याला जाऊन अशी मिठी मार. त्याला मिठी मारलो. ते मला म्हणते, बाबा किसा सोड, पिढ्या मोडतील पिढ्या, किसा सोड. आता काय करावं बघा, लय आवड काम आहे बघा माय बा. पण या देवाची अडचण नाही, या देवाची कुठली बाधा नाही, या देवाची कुठली समस्या नाही. म्हणून महाराज सांगतात, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आणि हे सगळं फक्त याच देवाच्या माध्यमातून करता येऊ शकतं. तुकोबराय सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, मोलाचे आयुष्य वेचून या जाय. हे आयुष्य मोलाचं आहे. हे आयुष्य त्याच किमतीने त्याच ताकदीने वेचा. आणि आयुष्य असं वेचा की आयुष्याच्या शेवटाला स्वर्गाने आपली वाट पाहिली पाहिजे. हा भाव जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात दास विठोबाचे झालो.
विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे शेवटचे 5-7 मिनिटं घेतो. सगळ्यांनी तेवढे जीवाचे कान करून ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एवढं गोड आयुष्य जगा आणि ज्या दिवशी आयुष्य संपेल, जायची वेळ येईल, जायची दिवस उगवेल, त्या दिवशी स्वर्गातल्या देवांनी सुद्धा आपल्याला वाकून सलाम केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. एवढं प्रतिभावंत कर्तृत्व आपलं असणं या जगामध्ये फार गरजेचं आहे. आज आदरणीय देवचंद पाटलांच्या प्रदीर्घ वर्षाच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मंडपामध्ये मला सुई पडली तरी आवाज येईल एवढी शांतता अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी ती ठेवा, टिकवा ही विनंती करतो. लक्ष द्या. मायबाप एकाएकी जन्माला आल्यानंतर कोणाची कीर्ती होत नसते. एकाएकी आईच्या पोटातनं बाहेर पडलो म्हणून कोणाचं नाव होत नसतं. प्रदीर्घ काळामध्ये सुद्धा, ज्या काळामध्ये घरामध्ये पैशाची चणचण आहे, अडचण आहे, ज्या घरची परिस्थिती प्रतिकूल आहे, बेताची आहे, अशा परिस्थितीमध्ये नेटाने कष्टाने जोमाने काम करून अभ्यास करून एका सर्वसामान्य कुटुंबातून आपली परीक्षा पास होऊन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आदरणीय देवचंद पाटलांनी काही वर्षापूर्वी आपला प्रवास सुरू केला, चालू केला. मला या घरामध्ये आल्यानंतर खूप आनंद झाला. जगामध्ये अशी अनेक घरं असतील ज्या घरामध्ये माणसं नोकरीला आहे, सर्व्हिसला आहे, पण या घरामध्ये येऊन एवढा आनंद झाला की या घरातली माय आषाढी वारी करणारी आहे आणि आज तिच्या लेकराचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम बघण्याकरता ती माय या जनसमुदायामध्ये बसलेली आहे. एकदा त्या आईच्या अंतःकरणाला जाऊन विचारा, तिच्या मनाला किती समाधान वाटत असेल. ज्या पोरा करता हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं, ज्या पोरा करता या हाताचा पाळणा केला आणि जे
पोरगं उभं आयुष्य उभं आयाभर जीवनामध्ये याच हातावरती जपलं. आज त्या लेकराला याच हाताने कुरवडताना म्हणताना बाळा बोलता बोलता किती मोठा झाला आणि सेवा निवृत्त होऊन आज तो सेवेचा राजीनामा दिला. त्या निमित्ताने आज हा कीर्तनाचा कार्यक्रम तुझा संपन्न होतोय. त्या आईचं अंतकरण त्या माऊलीचा ओर भरून आला असेल. खरोखर तिच्या लेकराने कमवलं महाराज. आदरणीय देवचंद पाटलांनी त्यांच्या आयुष्यात प्रॉपर्टी किती कमवली मला माहित नाही. आदरणीय देवचंद पाटलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती सिस्टेट कमवली मला माहित नाही. पण आचार विचार आणि वारकरी विचाराने संपन्न घराणेशाही कमवली ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी श्रीमंती या निमित्ताने मानावे लागेल आणि मानावे लागेल. माझ्या पांडुरंग परमात्म्याने खरोखर या परिवाराची नोंद घेतली असेल महाराज. कित्येक लोक रिटायरमेंटला जातात, कित्येक लोक सेवानिवृत्त होतात, कित्येक कीर्तन त्या निमित्ताने आम्ही वर्षानुवर्ष करत असतो. तुम्हाला कळण्याकरता सांगतो, एका जागी एक शिक्षक रिटायर झाले. त्यांच्या रिटायरमेंटचं मी कीर्तन केलं. म्हटलं सर एवढ्या मोठ्या प्रदीर्घ सेवेतून तुम्ही रिटायर झाला, आता तुमची काय इच्छा आहे. मला वाटलं ते म्हणतील महाराज एवढ्या दिवस मुलं सांभाळे, आता असं वाटतं का पंढरीची आषाढी वारी करावी. ते सर म्हटले महाराज एवढ्या दिवस मी आता शाळेमध्ये मुलं शिकवले, आता माझी एवढी एकच इच्छा आहे की एखादा पोल्ट्री फार्म टाकावा आणि कोंबड्या सांभाळावं. म्हणले घ्या एवढ्या दिवस सांभाळे पोरण, आता सांभाळ कोंबड्या काय करावं लोकाला. पण हा परिवार एवढा सुंदर आहे, चांगला आहे. या परिवारामध्ये पंढरीची वारी आहे आणि देवचंद पाटलांनी मला सांगायला आनंद वाटतो की ते सुद्धा या वर्षी आषाढीच्या वारीला थेट पंढरीकडे जाणार आहे. त्यांनी एकदा होकार दिला, एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. खरोखर माझा पांडुरंग परमात्मा त्यांना उदंड आयुष्य आरोग्य देवो. राहिलेला आयुष्याचा प्रवास त्यांचा परमार्थमय घडो. त्यांची 2 लेकरं आहेत, 2 सुसंस्कारित चांगल्या स्वभावाची 2 लेकरं माऊलींच्या आशीर्वादाने त्यांना आहे. त्यांचं नाव ते अजून खूप मोठं करो. सुना नातवंड हा सगळा गोकुळासारखा परिवार, या परिवाराने खऱ्या अर्थानं देवचंद पाटलांचा आनंद आज हा परिवार डोळ्याने पाहत आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात काका की पै कष्टाची रुपया जमा करून एवढा गोड सोहळा तुमच्या आयुष्यामध्ये झाला. हे कीर्तन कुणाच्या आयुष्यात कुणाच्या दारात कुणाकरता संपन्न होत नाही. जेथे कीर्तन चालू असतं माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. बऱ्याच करोडपतींनी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. एक तर पावसाची येईल, काहीतरी व्यक्ती येईल, बाबालाच अडचण येईल, पण हे ज्याच्या नशिबात आहे ज्याच्या भाग्यात आहे त्याच्या गोष्टी संपन्न होतात. आज तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमही झाला आणि उर्वरित आयुष्यात या संकीर्तन सेवेच्या निमित्ताने माझ्या पांडुरंग परमात्म्याने तुमच्यावरती छत्रछाया धरली असेल इथे नास्त्रित संशय, याच्यात शंका संशय नाही. म्हणून तुमचे आभार धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करतो. भावी वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. माऊली ज्ञानोबा आहे त्यांची सेवा उत्तरोत्तर काळामध्ये तुमच्याकडनं करून घेऊ हीच खऱ्या अर्थानं तुमच्या करता प्रार्थना करतो. आमच्या डोंगरेजी महाराजांनी निमंत्रण दिलं त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांचे आभार मानतो. आलेल्या पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय जाऊन हे सर्वांना विनंती. नंतर सूचना दिल्या जातील, तोपर्यंत कोणी उठू नका. झालेली संकीर्तन सेवा ज्ञानोबा यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर सर्वांनी वरती हात करा आणि प्रत्येकाने वरती हात करा 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 सगळ्यांनी वरती हात करा. सर्वांनी वरती हात करा आणि टाळी वाजून प्रत्येकाने भजन करा. हरे राम 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 राजा राम 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 हरे राम 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 राजा राम 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 हरे राम 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 राजा